महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो महिलांनी ढोल ताशा आणि जेवणाचे डबे बजाव आंदोलन केलं। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं महिला कामगारांना 5,000 रुपये महिना काम मिळावा, नोंदित कामगारांना दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस म्हणून दिले जायचे, परंतु ते 3 ते 4 वर्षांपासून बंद करण्यात आले असून यावर्षी 10,000 रुपये बोनस देण्यात यावा, अन्यथा हा मोर्चा मुंबई येथील कल्याण कार्यालयावर नेऊन येथील अधिकाऱ्यांना या महिलांच्या बांगड्या भेट दिल्या जातील असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी दिला आहे। दरम्यान या ढोल बजाव आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते। आमची मागणी काय आहे, जे कष्टकरी वर्ग आहे तर त्याच्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळ झाले तयार। त्या मंडळाकडे जवळजवळ 16,500 कोटीच्या आसपास रक्कम आहे। मध्ये पूर्वी जेवण चालू होतं, त्या जेवणामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यामुळे ह्या लोकांची वेळ आज ही वाजवायची आली, रिकामी डबे वाजवायची वेळ आली। आणि गव्हर्नमेंट काय करतंय, आता बघा एक 50-60 कोटी रुपये त्यांनी खर्च केला एसटी महामंडळावर फ्लॅक्स लावले की बाबा ह्या योजना त्या योजना, पण त्या कामगारांपर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत, आणि पोहोचते तरी त्या कामगारांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही। असं जसं की स्कॉलरशिप 1-1 लाख रुपये आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, इंजिनिअरिंगच्या आहे, काय लोक ओरिजिनल काम करतात, कष्ट करतात आणि त्या लोकांना भेटत नाही। आणि दुसरा विषय काय माहितीये का महत्वाचा, की दिवाळीला बोनस होता पूर्वी 4 वर्षापूर्वी, तर आता त्यांनी बोनस पण बंद केला। आता महागाई अशी वाढली की प्रमाणाच्या बाहेर, आणि अशा काळात बोनस बंद करणं दिवाळी म्हणजे एक प्रकारचा कष्टकरी कामगार वर्गावर अन्यायच आहे। 5,000 रुपये महिना देणं गरजेचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेतून जो पैसा देणार आहे गव्हर्नमेंट 1,500, तर ते 1,500चं आज केंडू ज्या नाही गेलं तर 45 रुपये लागतात। म्हणजे सरकार काय करतंय, 50 रुपये लाडक्या बहिणीला ठीक आहे, पण ज्या कष्टकरी महिला आहेत त्या महिलांना कमीत कमी 5,000 रुपये देणं गरजेचं आहे शासनाने। जर नाही दिलं तर आम्ही मोर्चा कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी घेऊन जाणार, आणि या सर्वांच्या महिलांच्या बांगड्या तिथं आम्ही त्या अधिकाऱ्याला मारणार। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर।